कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट फोडले, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। तालुक्यातील वाडेगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट फोडले असून बंधाऱ्यातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात येते। वाडेगाव येथील निगुर्णा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्याचे नियोजित वेळेत संबंधित विभागाकडून बंधाऱ्यातील साफसफाई करून गेट बसवण्यात आले होते, तर सध्याच्या परिस्थितीत बंधाऱ्यात जवळपास 90% पाणीसाठा अडवण्यात आले होते। परंतु दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास बंधाऱ्यातील 23 पैकी एका गेटमधून प्रचंड प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचं दिसून आले। माहिती मिळताच सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, माजी उपसरपंच सुनील घाटोळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील मानकर, डॉक्टर शेख जान व कर्मचारी यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यावर प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित पाटबंधारे विभागाकडे माहिती देण्यात येऊन बंधाऱ्यातील गळती बंद करण्याचे सांगितले। वाडेगाव व परिसरातील नागरिक तसेच शेतकरी बांधवांना वरदान ठरणाऱ्या या बंधाऱ्याचे गेट तोडण्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा समोर आलेले आहेत। बंधाऱ्याचे गेट फोडले याबाबतीत ग्रामपंचायत कडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी। आपण काही त्यांना तक्रार करू शकत नाही, कारण की त्यांनी 2 वेळा आपल्याला गेट जे लीक झालेलं होतं ते बुजवून दिलं आणि परत 1 वेळ झालं तरी त्यांनी करून दिलं। आणि आता वारंवार ह्या गोष्टी जर होत राहतील तर याले जबाबदार आपलीच काहीतरी मंडळी आहे, आपल्या गावातली म्हणा की आजूबाजूच्या गावातली म्हणा, याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। आज सकाळी कॉल आला होता आम्हाला की बा धरणाचे गेट फोडलेलं आहे, हे जाणीवपूर्वक फोडलेलं गेट आहे। आम्ही चौकशी करून पोलीस चौकीमध्ये जाणार, रिपोर्ट देणार आहोत। आज सकाळी माहिती मिळाली की आपल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काहीतरी पाण्याची लेवल कमी झाली म्हणून नदीत, आणि तसेच आम्ही इथं पाहायला आलो तर आपल्या इथं कोल्हापुरी बंधाऱ्याचे काही गेट काढलेले आहेत। आम्ही तरी पोलिसाकडे तक्रार करणार आहोत, अज्ञात व्यक्तीने कोणीतरी हे गेट काढलेले आहेत। हे काही आता हा योग्य विषय नाही आहे। आता पाण्याची समस्या आपल्या वाडेगावासाठी खूप मोठा विषय आहे, लोकसंख्येच्या हिशोबाने पकडलं तरी हे परत ह्या घटना होत आहेत, त्याच्यावर काहीतरी ठोस कारवाई झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.